नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सखीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सर्वांची फेवरेट कांदा भजी। चला तर मग करूयात सुरुवात। इथे मी मोठ्या आकाराचे 3 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। या प्रकारे कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे। कांदा चिरते वेळी कांद्याचे देठ काढून घ्यायचं, म्हणजे कांद्याचे सगळे तुकडे हे सुटसुटीत होतात। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते। पाणी थोडं सुद्धा वापरायचं नाही। मिठाला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर सर्व कांद्याला मीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे। याने काय होतं, मिठामुळे कांद्याला चांगलं पाणी सुटतं आणि वरून पाणी टाकण्याची गरज पडत नाही, त्यामुळे कांदा भजी छान अशी कुरकुरीत होतात। इथे तुम्ही बघू शकता, चांगलं मिनिटभर मी हे मीठ चोळून घेतलंय आणि कांद्याला पाणी सुद्धा छान असं सुटले। आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे पाव चमचा ओवा। ओवा मी थोडा ठेचून घेतलेला आहे, जास्त पावडर करण्याची गरज नाही। पुढे आपल्याला टाकायचे आहे पाव चमचा हळद। त्याचसोबत घालायचं आहे 1 चमचा मिरची पावडर आणि एक बारीक चिरलेली मिरची। हिरव्या मिरचीने टेस्ट सुद्धा छान येते। तुम्हाला फक्त हिरवी मिरची किंवा फक्त मिरची पावडर टाकून करायचे असतील तर तसे सुद्धा करू शकता। आता इथे थोडंसं मी 1 चिमटी हिंग टाकून घेणार आहे। आता आपल्याला 2 चमचा तांदळाचं पीठ यामध्ये टाकायचं आहे। तांदळाचं पीठ टाकल्याने भजी कुरकुरीत होतात। त्यासोबत टाकायची आहे खूप सारी कोथिंबीर। जेवढी कोथिंबीर जास्त टाकणार तेवढी भजी टेस्टी होतात। आता अर्धा कप बेसन घ्यायचं आहे। 3 मोठ्या आकाराच्या कांद्यांना अर्धा कप बेसन लागतो। यामध्ये थोडं थोडं बेसन घालून मी भजींसाठी पीठ तयार करून घेणार आहे। सर्वात आधी 2 चमचा बेसन टाकून घेतलंय। आता हे छान मिक्स करून घ्यायचंय। लक्षात ठेवा, पाणी अजिबात घालायचं नाही। जेवढं पीठ या कांद्यामध्ये मुरेल तेवढंच पीठ आपल्याला घ्यायचं आहे। आता राहिलेलं पीठ सुद्धा मी यामध्ये टाकून घेते। चांगलं मिक्स करून घेऊयात। आता आपलं भजींचं पीठ तयार झालेलं आहे आणि लगेचच आपल्याला भजी करून घ्यायचे आहेत, नाहीतर पिठाला पाणी सुटतं। पीठ जास्त वेळ भिजवून ठेवायचं नाही, नाहीतर ते पातळ होणार। आता यामध्ये मी 1 चमचा गरम तेलाचं मोहन घालते। हे तेल मी चांगलं गरम करून घेतलंय। तेल पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। चमचानेच हलवायचं आहे, नाहीतर हात भाजू शकतो। इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। आता आपण भजी सोडून घेऊयात। आधी तेल चांगलं तापून घ्यायचं आहे, त्यानंतर मध्यम आचेवर ठेवून आपण भजी सोडून घ्यायचे आहेत। भजींचा शेप हा वाकडा तिकडा येतो, त्यामुळे त्याला खेकडा भजी सुद्धा म्हटलं जातं। याच प्रकारे सर्व भजी सोडून घ्यायचे आहेत। भजी सोडून झाले की मध्यम आचेवर त्यांना शेकून घ्यायचंय। गॅस जास्त फास्ट सुद्धा नाही करायचं आणि जास्त स्लो सुद्धा नाही करायचंय। लगेचच उलटण्याची घाई करायची नाही। एखादं मिनिट शेकू द्यायचे, त्यानंतर आपल्याला त्याला पलटी मारायची आहेत। आता मात्र भजी हलवत राहायचे, म्हणजे सगळीकडून एकसारखे शेकले जातात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। छान असे कांदा भजी आपले आता तयार झालेले आहेत। तेल निथळून घ्यायचं आहे आणि एका टिश्यू पेपरवर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। याच प्रकारे मी सर्व कांदा भजी फ्राय करून घेणार आहे। कांदा भजी म्हटलं की मिरची सुद्धा आलीच। इथे मी थोडी मिरची सुद्धा फ्राय करून घेते। मिरची सुद्धा फ्राय करून झाले। काढल्यानंतर तुम्हाला मीठ पाहिजे तर मीठ सुद्धा यावर सोडू शकता किंवा असेच सुद्धा खाऊ शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।